दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून तपासणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकाराला आळा घालण्यासह बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र शिववाहतूक सेनेने केली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी योग्य ठिकाणी करावी, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्रास देऊ नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसंच रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांमधून होणाऱ्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर तत्काळ कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष शिवाजीराजे भोर आणि नाशिक रोड प्रभाग सभापती रमेश धोंगडे, जिल्हा अध्यक्ष मयूर तेजाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। साहेबांचे आम्ही या ठिकाणी आमचे नाशिक रोड प्रभागाचे सभापती आदित्य भोपळे मी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष मयूर तेजाळे आमचे साहेबांची नुकतीच आता भेट झाली। साहेबांनी सांगितलं आम्ही नाशिक शहरामध्ये जी विद्यार्थी वाहतूक सुरू आहे त्या विद्यार्थी वाहतुकीमध्ये जे विद्यार्थी प्रामाणिकपणे वाहतूक करतात, ज्यांचं गेल्या अनेक वर्षापासून शाळेचं आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचं आणि विद्यार्थी वाहतूकदारांचं जे नातं आहे ते सातत्याने राहावं यासाठी आम्ही साहेबांशी बोललो आणि साहेबांनी देखील निश्चितपणे सांगितलं की जे विद्यार्थी वाहतूक करणारे जे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात निश्चितपणे आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत करू। परंतु काही विद्यार्थी वाहतूकच्या नावाखाली जे समजा त्याला शालेय विद्यार्थी वाहतूकच्या त्या वाहनाला समजा 10 सीटाची परवानगी असेल, ठीक आहे 10च्या ऐवजी समजा तुम्ही 2-5 सीटा इकडे तिकडे असेल तर त्याबद्दल शंका नाही। परंतु तुम्ही जर 30 आणि 40 विद्यार्थी घेऊन जात असाल तर निश्चितपणे ते कुठेतरी योग्य नाही आणि उद्या जर वाहनाचा अपघात झाला तर त्याचा कुठेतरी जबाबदारी कोण घेणार? आरटीओ तर काही घेऊ शकत नाही, परंतु ती जबाबदारी त्या वाहन मालकाची असते आणि म्हणून या सर्व गोष्टींची आम्ही साहेबांबरोबर चर्चा केली। साहेबांनी सांगितलं निश्चितपणे आम्ही कुठल्याही शाळेवर जाऊन त्याची वाहनाची तपासणी करणार नाही किंवा रस्त्यामध्ये विद्यार्थी उतरून देखील आम्ही काही तपासणी करणार, पण निश्चितपणे वाहनधारकाने देखील या ठिकाणी गाडीचे कागदपत्र सोबत रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे। त्यामध्ये फिटनेस असेल, इन्शुरन्स असेल, PUC असेल, जे लागणारे जे वाहनाचे कागदपत्र आहे ते या ठिकाणी त्यांनी रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे। त्याबाबत साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निश्चितपणे साहेबांनी सांगितलं की आम्ही आपल्याला 100% या ठिकाणी मदत करू आणि जे या नाशिक शहरामध्ये जे चोरटी प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचं साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितपणे साहेब या ठिकाणी पॉझिटिव्ह बोलले आमच्याशी आणि येणाऱ्या काळामध्ये वाहनधारकांचे कुठले प्रश्न असो तातडीने आमच्या त्या दिवशी सांगितलं की आम्हाला नाशिक रोडला RTO कार्यालय होणं गरजेचं आहे। त्याबाबत देखील त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक साहेबांशी बोलून झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये निश्चितपणे जी जी मदत लागेल ती निश्चितपणे आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून लागेल। धन्यवाद। आज RTO नाशिक परिवहन कार्यालयामधील अधिकारी शिंदे साहेब यांना जमकी भेट घेतली आम्ही। अनेक शाळेच्या ज्या स्कूल बस आहेत ते छोटे व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या आम्हाला। तक्रारी अशा होत्या की रस्त्यात मुलं विद्यार्थी उतरून या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते। उद्या एखादा विद्यार्थी घाबरून जर पोलिसचा जर ड्रेस बघून किंवा घाबरून पळाला, अपघात झाला तर याला जबाबदार कोण? साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं अशी कुठल्या अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असेल तर त्याच्यावर मी ताबडतोब त्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरा विषय आहे की प्रवासी वाहतुकीच्या बाबत आपण आपले मुलं आहे त्या लहान लहान मुलांना आपण त्या आपल्या गाडीत बसून देतो। पालकांना सुद्धा विनंती माझी की आपण आपल्या मुलाला पाठवतो पण तो आपला मुलगा किती सेफ आहे त्या गाडीमध्ये याचा पहिला विचार केला पाहिजे। कारण ज्या ठिकाणी 7+1ची कॅपॅसिटी गाडीची त्या ठिकाणी 10 विद्यार्थी, 11 विद्यार्थी, 12 विद्यार्थी समजतो, पण 15-15, 20-20 विद्यार्थी जर त्या ठिकाणी बसवतात आणि त्या ठिकाणी जर असं घडू नये, परमेश्वरचरणी मी ही खरोखर प्रार्थना करतो की असं घडून यात अचानक जर घडलं एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट जर झाला तर त्या गाडीचा इन्शुरन्सचा क्लेम कधीही मंजूर होणार नाही। याचं कारणच हे कारण क्षमतेपेक्षा जास्त आपण प्रवासी वाहतूक करतो त्याच पद्धतीचा कलम हा सर्व वाहतूक नियमाला तो लागू आहे आणि म्हणूनच आम्ही साहेबांना तेच विनंती केली की साहेब या सगळ्या गोष्टी करत असताना आपण ह्या गोष्टीकडे जातीने लक्ष घातलं
आणि अनेक अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे अनेक ठिकाणावर. त्याच्याकडे सुद्धा आम्ही गांभीर्याने घ्यायला लावलेलं आहे. ज्यामुळे जे आपले काळी पिवळीवाले व्यावसायिक आहे त्यांच्या धंद्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे प्रायव्हेट गाड्यांमुळे. आणि अनेक ठिकाणी असं नाही, नाशिकमध्ये नाही, संपूर्ण नाशिक महाराष्ट्रात हा व्यवसाय आपण बघत आहोत. किती आजपर्यंत प्रायव्हेट गाड्यांचे किती अपघात झाले. काही गाड्या विहिरींमध्ये 10-20 पॅसेंजरसह गाड्या विहिरीत गेल्या, अनेक गाड्या नदीमध्ये गेल्या प्रायव्हेट पिकात. मग त्याच्याबाबत आम्ही सगळे ह्या गोष्टी साहेबांच्या लक्षात आणून दिल्या आणि त्याच्यावर त्यांनी ताबडतोब त्यांनी आदेश पारित केले की अशा कुठल्याही ज्या गाड्या आपल्याला निदर्शनात आल्या त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करायची. त्याच्यात दुसरे साहेब होते, त्यांनी सांगितलं की आम्ही 3 मेमो देऊन सुद्धा ते काळी पिवळीवाल्यांना सांगता की आमचं काही होऊ शकत नाही, आमच्याकडे 3 मेमो आहे. पण साहेबांनी त्याच्यावर सुद्धा आदेशित केलं की आता 3 मेमो जर झाले तर 4थ्या मेमोला ती गाडी डायरेक्ट RTO ऑफिसला जमा करायची. असे सुद्धा त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे. अत्यंत सहकार्याची भूमिका साहेबांनी या ठिकाणी घेतली. आणि प्रामुख्याने आम्ही 1 वर्षापूर्वी नाशिकला RTO ऑफिस स्वतंत्र याच्याबाबत नाशिक रोडला, तर त्या ठिकाणी ST महामंडळाची जागा आहे. आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला तर आमच्या प्रभागातच ती जागा आहे नाशिक रोडला. आणि प्रामुख्याने साहेबांचे ते बी कानवड साहेब त्याला सुद्धा पॉझिटिव्ह साहेबांनी त्याला दर्शन पाहणी सुद्धा केलेली आहे. त्या जागेची पाहणी करून सर्व अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे. पण मी त्याच्या पत्राची कॉपी त्यांना म्हटलं आम्हाला द्या. आम्ही आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही या गोष्टीच्या बाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि पुन्हा त्या गोष्टीचा पाठपुरावा करून, कारण अनेक महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्या नागरिकांना जे नाशिकला येणं RTO ऑफिसला नाशिकवरून एवढ्या लांब येण्यासाठी म्हणजे लायसन डिपार्टमेंट असो किंवा दुसरं काही अजून ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला नागरिकांच्या ज्या सुविधा देता येतील, हे डिपार्टमेंट जर काही डिपार्टमेंट जर नाशिक रोडला चालू केले तर निश्चित इथला RTOचा जो लोड आहे तो निश्चितपणे या ठिकाणी कमी होईल. आणि म्हणूनच आज याबाबत आम्ही निवेदन शिंदे साहेबांना दिलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी सुद्धा सकारात्मक दाखवलेली आहे. खासगी वाहनांमधून होणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड, उड्डाणपूल परिसर, बायपास जवळील मार्ग, नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, पुणे आदी मार्गावर होत असल्याचा दावा संघटनेनं केलाय. या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक सेंट्रल बस स्टँड, मेळा बस स्थानक, नाशिक रोड बस स्थानक, निमाणी बस स्थानक आणि सातपूर बस स्थानक अशा विविध ठिकाणांहून बेकायदेशीरपणे होणारी खासगी प्रवासी वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणीही महाराष्ट्र शिववाहतूक सेनेने केली आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. आता या निवेदनाची RTO प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकी विरोधात कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागलंय. शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक.